डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। याच दरम्यान परिवहन आयुक्तांनी मीरा भाईंदर येथील मिश्रा मीटर्स सेंटर विरुद्ध कारवाई केली आहे। हे सेंटर राज्यातील जुन्या वाहनांवर HSRP प्लेट बसवण्यासाठी जादाची फी आकारत होते। सेंटरवर HSRP बसवण्याची प्रक्रिया तात्पुरत्या थांबवण्यात आली आहे व सेंटर बंद करण्यात आले आहे। राज्यात 1 कोटींहून अधिक जुनी वाहने अद्याप HSRP साठी प्रतीक्षित आहेत। परिवहन विभागाने 2019 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP बसवण्याची मुदत गेल्या काही दिवसात 30 नोव्हेंबरपासून वाढवून 31 डिसेंबर केली होती। मात्र परिवहन विभागाकडे अनेक वाहन चालकांकडून तक्रारी आल्या आहेत की फिटमेंट सेंटर जादा पैसे मागत आहेत। त्यामुळे विभागाने तपास सुरू केला आहे। परिवहन आयुक्तांना तक्रार मिळाली होती की मिश्रा मीटर्स मीरा भाईंदर येथील फिटमेंट सेंटर प्रति वाहन 50 रुपये जादा आकारत होते। त्यामुळे सेंटरवर जाऊन केलेल्या तपासात तक्रारीची सत्यता सिद्ध झाली। संबंधित फिटमेंट सेंटरवर HSRP बसवण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे व ते सेंटर बंद करण्यात आले आहे। राज्यात आतापर्यंत जादा फी आकारणाऱ्या 3 सेंटर्स विरुद्ध कारवाई झाली आहे। परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यात 2500हून अधिक फिटमेंट सेंटर्स कार्यरत आहेत। आतापर्यंत राज्यातील 77.7 लाख वाहनांवर HSRP बसवली गेली आहे। अपघातग्रस्त, गुन्ह्यात गुंतलेली आणि स्क्रॅप झालेली वाहने यांच्यासाठी HSRP बाबत कोणतेही स्पष्ट नियम नाहीत। परिवहन आयुक्तांनी विनंती केली आहे की HSRP साठी ऑनलाईन बुकिंग केवळ अधिकृत वेबसाईटवरूनच करावी। तसेच जर कोणतेही सेंटर जादा पैसे मागत असेल तर तत्काळ जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार नोंदवावी। खरे तर अपघात किंवा गुन्ह्यात गुंतलेली वाहने सहज ओळखता यावीत व सर्वांची वाहने सुरक्षित राहावीत यासाठी सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे। असेही म्हटले जाते की या नंबर प्लेटमुळे अनेक गुन्हे आणि अपघातात गुंतलेल्या वाहनांचा सहज शोध घेता येईल। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।